अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा IAS अधिकारी सत्यम गांधी यांनी आपल्या संघर्षमय जीवन प्रवासाचा प्रेरणादायी उलगडा केलाय। जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित मीट द प्रेस या कार्यक्रमात त्यांनी शिक्षण, स्पर्धा परीक्षा, प्रशासन आणि अमरावतीच्या विकासाबाबत मनमोकळा संवाद साधलाय। घरची बेताची परिस्थिती, आईच्या उपचारासाठी झालेले 15 ते 20 लाखांचे कर्ज, स्पर्धा परीक्षेतील अपयश आणि 3 वेळा झालेला कोविड या सर्व अडचणींवर मात करत गांधी यांनी UPSC परीक्षेत देशात 10वा क्रमांक मिळवलाय। आजोबांनी लावलेली वर्तमानपत्र वाचण्याची सवय आणि IAS होण्याचे दिलेले स्वप्न या यशामागची मोठी प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले। तरुणांना संदेश देताना गांधी हे म्हणाले, 18 ते 25 वर्षाचा काळ हा आयुष्यातील गोल्डन टाइम आहे। ध्येय स्पष्ट ठेवा, वेळेचे नियोजन करा आणि सोशल मीडियाचा मर्यादित वापर करा। आपण रोज आपल्या वेळेचा हिशोब ठेवत असल्याचेही त्यांनी सांगितले। अमरावतीच्या विकासाबाबत बोलताना मेळघाटातील आरोग्य आणि कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर भर देण्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। जिल्ह्यातील अंगणवाड्यांना पाणी, वीज आणि चांगल्या इमारती उपलब्ध करून देणे, मेळघाटातील 4 प्राथमिक आरोग्य केंद्र स्मार्ट करणे, 10 मॉडेल अंगणवाड्या उभारणे आणि महिला बचत गट आणि ड्रोन दीदीच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे विजन त्यांनी मांडले। लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील समन्वयाबाबत बोलताना दबाव कोणताही असो, काम नियमाप्रमाणे झालेच पाहिजे अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे। कार्यक्रमाच्या शेवटी लग्नाबाबत विचारलेल्या मुश्किल प्रश्नावर अमरावतीतच होईल यासाठी प्रयत्न करणार असे उत्तर देत त्यांनी उपस्थितांमध्ये हास्याची लहर निर्माण केली आहे। असे आपल्या समाजामध्ये प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये असं इंटरव्हेन्शन या अधिकाऱ्याने केलं तर असा आपल्याला परिणाम झाला। हे सगळे बघून मला फार इंटरेस्ट आला की हा ठीक आहे, ह्याच्यामध्ये काहीतरी इंटरेस्टिंग गोष्टी आहे। आणि लहान वयापासून मला करंट अफेअर्स मध्ये जागतिक जे काही चालतं त्याच्यामध्ये, आपल्या भारत देशामध्ये काय काय चालते त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे। म्हणजे मी जेव्हा UPSC चे एग्जाम दिला त्याच्यामध्ये माझा पहिल्याच अटेम्प्टमध्ये सिलेक्शन झाला, पहिल्याच अटेम्प्टमध्ये मला रँक 10 मिळाला। ह्याच्या मागे सर्वात मोठा कारण हेच होतं की माझा आजोबांनी, माझा आई वडिलांनी माझ्यावर लहानपासून शिक्षणावर भरपूर लक्ष दिलं आणि त्यांनी कुठल्याही प्रकारची कमीच राहू दिलं नाही की आमच्या मुलांना चांगले शिक्षण कसं मिळेल। अच्छा, त्याच्यानंतर मी 10वीचे एक्झाम मला झाला, 12वी झाला। 12वी मध्ये जेव्हा माझा एक्झाम झाला त्याच्यानंतर माझ्याकडे 2-3 ऑप्शन होते की मला नेमकी करायचे काय। एवढं माझं लक्षात होतं की मला जर चांगले शिक्षण घ्यायचे आहे तर अनफॉर्च्युनेटली मला बिहारच्या बाहेर जावंच लागेल। कारण त्यावेळी आणि परिस्थिती अशी होती की बिहारमध्ये जर आपल्याला जर चांगले शिक्षण करायचे आपल्याला घरापासून लांब राहावंच लागतं। आजही जर आपण अमरावती डिव्हिजनल हेडक्वार्टर आहे, पण आपण कुठलं तरी अमरावतीच्या गावात जर आपली शिक्षण झाली तर जर आपल्याला चांगलं एज्युकेशन घ्यायचे आहे तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की चांगला कॉलेज, चांगली इन्स्टिट्यूशन आपल्याला मुंबई, पुणे आणि नागपूर सारखा किंवा दिल्ली सारखा जागेमध्येच मिळणार आहे। तर त्याच वेळी मी असं ठरवलं की मला बिहारच्या बाहेर जायचे आहे आणि बिहारच्या बाहेर जाऊन मला चांगले शिक्षण घ्यायचे आहे आणि बिहारच्या बाहेर जाऊन चांगले शिक्षण घेऊन माझे जे उद्देश आहे त्यावर तोपर्यंत मी माझा मनात ठेवलं होतं की मला IAS व्हायचे आहे, मला कलेक्टर व्हायचे आहे आणि कुठल्याही परिस्थितीत मी एक करूनच राहणार। 12वीची परीक्षा दिल्यानंतर त्याच्यापूर्वीच माझा प्लॅनिंग चालू होतं की मला दिल्ली विश्वविद्यालयामध्ये ऍडमिशन घ्यायचे आहे। 12वी मध्ये चांगले मार्क्स आले आणि चांगले मार्क्सच्या बेसिसवर मला दिल्ली विश्वविद्यालयामध्ये पॉलिटिकल सायन्स ऑनर्स मध्ये मला ऍडमिशन मिळालं। 12वी पर्यंत माझ्याकडे सायन्स सब्जेक्ट होता, मी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, कम्प्युटर सायन्स हे सगळे मी शिकलो होतो। पण मी ग्रॅज्युएशन मध्ये पॉलिटिकल सायन्स घेतला कारण तिथे माझा खूप इंटरेस्ट होता आणि पॉलिटिकल सायन्स घेतल्यानंतर मी दिल्ली विश्वविद्यालयामध्ये ऍडमिशन घेतलं दयाल सिंग कॉलेजमध्ये आणि तिथे 2017 ते 2020 पर्यंत माझा ग्रॅज्युएशन झाला। 2020 मध्ये कोरोना आला होता, आपल्या सर्वांना माहिती आहे। ते फार म्हणजे अशी विकट परिस्थिती होती त्यावेळी आणि मी एकटाच दिल्लीमध्ये राहत होतो। माझा भाऊ पण त्यावेळी दिल्लीमध्ये नव्हता, ते पण दुसरी कॉलेजमध्ये होता चंडीगडला। त्याला पण गव्हर्नमेंट कॉलेजमध्येच एकदम कमी खर्चामध्ये ऍडमिशन मिळाला होता ऑन द बेसिस ऑफ एंट्रन्स एक्झाम। आणि माझे आई वडील नेहमीप्रमाणे गावामध्ये राहत होते कारण माझ्या वडिलांची तिथे नोकरी होती। मी एकटाच दिल्लीमध्ये राहत होतो। 20 मार्च 2020 ला कोरोना आला, त्यावेळी मी 3rd इयर मध्ये होतो, फायनल इयर मध्ये होतो आणि 5th सेमेस्टरला होतो। मी असं ठरवलं होतं की मला ग्रॅज्युएशन करायचे आहे। माझा ग्रॅज्युएशन मे 20 ला संपणार होते आणि मला त्याच वर्षी परीक्षा देऊन त्याच वर्षी एक्झाम क्लिअर करायची आहे। माझी अशी इच्छा होती किंवा माझा असा संकल्पना होता
आणि मी असं ठरवलं होतं की आपल्याला कुठल्याही प्रकारची टेस्ट मॅच नाही खेळायची आहे. आपल्याला T20 खेळायची आहे. म्हणजे एकच पाळी एकच इनिंग खेळायची आहे, पण अशी खेळायची आहे की त्याच्यानंतर कुठल्याही कमीचे स्कोपच राहून द्यायचे नाही. मी कुठल्याही गोष्टी करतो याच्यामध्ये फक्त मी एकच संकल्प ठेवतो की आपल्याला 100% एफर्ट द्यायचे आहे. आपण एकदा एफर्ट दिलं, समजा जे आमची अपेक्षा असते, जे आमच्या संकल्पना असते ते समजा आपण अचीव नाही केलं, त्याच्यानंतर आपण बसून अनालाइज करतो की नेमकी आमच्याकडून किंवा माझ्याकडून काय चूक झाली, कुठेतरी आपण कमी पडलो का. मी एकच ठरवलं होतं की अशी परिस्थिती आलीच नाही पाहिजे की मी बसून माझा मागच्या इतिहासचं पूर्ण एनालिसिस करतोय की मी कुठे